इतना बड़ा गाड़ी दिखाई नहीं देता क्या? चुतिया झाला वेंचोत वेला असतो वेंचो याच्या नादामध्ये. सांगताना मला खूप वाईट वाटतं की मला मनांगला जायचं होतं. मनांगचं परमिट सुद्धा मी काढलं. हो ये बघा अयोध्या नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. तो बंद वाटतं रस्ता. पूर्ण रस्त्यामध्ये पाऊस आहे आणि आज सुद्धा पाऊस आहे. बघा सर खूप पाऊस आहे. आणि आजचं लोकेशन मला पण माहिती आहे. कदाचित मी आज इथून निघेल मुंबईला जाण्यासाठी, कारण की जे फिरायचं होतं ते फिरून झालंय माझं. म्हटलं आता निघायला पाहिजे. जायची इच्छा होत नाही पण काय केलं, पण जायला तर पाहिजे. कारण किती दिवस आपण राहू शकतो. बघू आता रस्त्यात जर पाऊस कमी भेटला तर मग काहीतरी शूट करेल, नाहीतर जिथं थांबेल तिथं शूट करेल. चलो 6.5 hours later. नमस्कार मित्रांनो, मी सध्या आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि मी आता बॉर्डरच्या एकदम जवळ येऊन पोचलो आहे. आणि सांगताना मला खूप वाईट वाटतं की मला मनांगला जायचं होतं. मनांगचं परमिटसुद्धा मी काढलं, पण रस्त्यामध्ये गेल्यावरती मला खूप लोकांनी सांगितलं की जाऊ नको, तिथलं टेम्परेचर जे आहे ते -25पर्यंत आहे. त्यामुळं मला रिटर्न यावं लागलं. आणि असं सांगण्यात येतं आहे की अजून 3-4 दिवस वेदर असंच राहणार आहे. त्यामुळे मी विचार केला की 3-4 दिवस म्हणजे बजेट वाढणार आणि 3-4 दिवसांनी पण वेदर नीट राहील का ना माहीत नाही. त्यामुळे मी गुगलवरती पण चेक केलं की खरंच तसं आहे का, पण बघितलं मी तर मला -25मध्ये फाटून जाईल, कारण की -18मध्येच वाट लागली होती माझी. त्यात भिजलो होतो. तुम्ही त्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. खरंच खूप ॲडव्हेंचर मी केला या ट्रिपमध्ये. खरंच खूप मजा आली मला. आणि बघा मी हॉटेलमध्ये आलेलो आहे. असं आपलं हॉटेल आहे. इथे लगेज वगैरे सगळं ठेवलं आहे मी आता. आणि आता भूक लागली, काहीतरी खातो जाऊन आता. आणि पुढचा जो प्लॅन आहे मी तुम्हाला पुढे सांगतो. पहिलं जेवून घेतो, मग तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो. चला आता डोरसुद्धा लावलेलं आहे. आपण आता खाली जाऊ, काहीतरी खाऊन घेऊया. बरं झालं असं काहीतरी. थोडी कॅप घातली, थोडं इग्नोर मारा, कारण की केस धुतलेत ना मी, त्यामुळे ते असे डोळ्यावर येत होते. त्याच्यामुळे म्हटलं आता कॅप घाली का. बरं असं इथून असं बाहेर आल्यावरती बरं आपली बाईक उभी वगैरे येते दिसतं असेल तुम्हाला. बघा अजूनही पाऊस पडतो. असं नाही की नाही पाऊस पडत वगैरे, पूर्ण भिजलेले आणि अजूनही पाऊस पडतोय. आपलं एवढा पाऊस पडून वाटलं नव्हतं मला. मग हे असं हॉटेल आता काहीतरी खातो मी. सोबत काय ठेवलं होतं हॉटेलवर मी. जॉन्सन जो हॉटेल आहे ना, जॉन्सन म्हणून एक गाव आहे तिथे. तिथे आधी सगळेजण थांबतात. तिथं बॅग वगैरे सगळं ठेवलं. ज्या हॉटेल म्हणजे ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो. आता जस्ट उठलो. सकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि पाऊस काही अजून थांबलेला नाही. खरं सांगतो या ट्रिपमध्ये पावसाने खूप त्रास दिला. तुम्हाला दाखवतो बघा. अजून पाऊस पडतो. अवघड आहे. काय करू काय कळत नाही. काल पण असंच झालं. खरं सांगतो मनांची परमिटसुद्धा काढले. काय बॅगेमध्ये दाखवलो. मला हॉटेलवाल्यांनी सांगितलं की तू पुढे जाऊ नको. आणि म्हटलं आता काय करावं.
मी आता विचार केला की आता थोडंसं थांबतो आणि रात्री थांबतो सकाळी बघायला, पण आत्ता पण पाऊस चालू, काय कळत नाही काय करू. नाही तर आता निघावं लागत पुढे, कारण की असं थांबण्यात काय अर्थ नाही आहे, म्हणून पुढे निघून आलो मी. ठीक आहे, जेवढं भेटलंय त्या समाधान मानायचं आणि आता काय बोललं. पण मला मनन करायचं होतं खरंच, बाकी काय नसतं तर चाललं, गाडबंड वगैरे गेलो नसतं तर चाललं असतं, मनन करायचं होतं. पण ठीक आहे, आता परत जर यायला भेटलं कधी तर ठीक आहे, नाही तर मग जे केलं ती पण खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही की नाही की जे मी केलं ते करायला लोकांना लवकर भेटत नाही, आणि सोलो म्हटलं तर पॉसिबलच नाही, आणि सोलो करायचं म्हटलं लोक घाबरतात. त्यामुळे ठीक आहे, चला आता निघावं लागेल, कारण की आज 12वा-13वा दिवस वाटतात, आणि जर मुंबईला निघायचं म्हटलं तर अजून 2-3 दिवस जातील, म्हणजे 15-16 दिवस होऊन जातील. चला मग फ्रेश होतं आणि तुम्हाला डायरेक्ट जर बाईकवरती मला काय दाखवता आलं तर ठीक आहे, नाही तर मग कुठेतरी थांबलो तर तुम्हाला सांगतो स्टोरी. ठीक आहे, चला. महाराष्ट्राचं मुंबई, नवी मुंबई. हाँ, वाशी पासिंग है, लेकिन मैं ऐरोली में रहता हूँ. ऐरोली जाके आया अभी नेपाल से, जाके आया मैं. वापस आ रहे हो? अभी वापस जा रहा हूँ. कितने दिन में पहुंचोगे मुंबई में? इसी से जाओगे? हाँ, मोटरसाइकिल. अपने ऊपर है अभी, कभी आराम से जाएंगे तो 3 दिन लगेगा, और नॉन स्टॉप जाएंगे तो 2 दिन में भी पहुंच जाएंगे. आराम ही करोगे मोटरसाइकिल. कितने दिन में वापस आए? कहाँ पहुँचे आप? पोखरा गया था मैं. हाँ. पोखरा गया, फिर बाद में मुक्तिनाथ गया, मस्टैंग गया. मनन जाने का था, बहुत भीड़ थी ना मनांग में. बहुत भीड़, होटल ही नहीं मिल रहे थे, होटल नहीं मिल रहे थे, और होटल मिल रहा था वो बहुत महंगा, 2000-3000 ऐसा. लेकिन अभी क्या करेंगे, जाना तो है. घूम आए बढ़िया वहाँ. लेकिन मज़ा आया सर, पैसा वसूल आहे. जेव्हा मी लांबून पाहिलं तर मला वाटलं कुठली तरी एक टुरिंग बाईक चाललेली आहे, तर एकदम जवळ आला मला कळ. बघा सर, ही आहे डिस्कवर, आय थिंक. हां, डिस्कवर 125 का 160 काहीतरी. बघा दोन्ही साईडला पॅनियर्स आहेत, मध्ये टॉप बॉक्स पण आहे, त्यात लगेज ठेवलेलं आहे. माझ्या बाईकमध्ये पण सेम आहे, फक्त पॅनियर्स नाही, बाकी लगेज वगैरे लोड केलेलं आहे. मी माझं स्वप्न, बघा दुसरं पण आहे, मी माझं स्वप्न चेस करतो आहे आणि हे यांची जिम्मेदारी चेस करतो आहे. खरं जिम्मेदारी जी आहे ना, तुम्हाला खूप काय गोष्टी करायला भाग पाडते. मी जरी खूप काय गोष्टी करून या गोष्टी पूर्ण करतो आहे, स्वप्न माझी मी पूर्ण करतो आहे. बिचारे अजून पण काही लोक असे आहेत की ते त्यांच्या जिम्मेदारीच्या बोधात दबलेले आहेत, त्यांना काही गोष्टी करता येत नाहीत, मनासारख्या करता येत नाही. खरंच खूप कधी कधी वाईट वाटतं, आणि मी खरंच स्वतःला खूप नशिबान समजतो की मला या गोष्टी करायला भेटत आहेत, आणि त्यासाठी मी खूप मेहनत केली आधीपासून, आणि खरंच आलो ह्यापुढे पण करणार. खरंच खूप प्राऊड फील आहे माझ्यासाठी. माझ्या घरच्यांनी पण मला पहिले वेडे बोलायचे, सगळे वेडे बोलायचे, आत्तासुद्धा मला वेडे म्हणतात, पण आता ते वेडं पण त्या लोकांना खूप आवडायला लागलं आता या काही 1-2 वर्षामध्ये. पहिले मी कोणाला अशा गोष्टी सांगायला गेलो ना की मला हे करायचं, मला ते करायचं, तर लोक असं इग्नोर करायचे की हां असं करायचे. पण आता ज्या गोष्टी मी बोललेल्या होत्या त्या गोष्टी घडतात आता, तर खरंच त्यांना पटतात की हा बाबा हा नुसतं बोलत नाही, हा करून पण दाखवतो. आणि जेव्हा तुम्हाला मी हे गोष्ट सांगत होतो की मला या गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामध्ये काय पर्सनल गोष्टीमुळं पण मला ते गोष्टी करता येत नव्हत्या. खूप काय गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगू शकत नाही तुम्हाला. पण आजपर्यंत मी जे बोललं ना, मी केलेलं आहे. असं नाही की नाही मी नाही केलं, मी करण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि केलेलं आहे. मी जेवढं बोललं ना आत्तापर्यंत 80%
गोष्टी बोललेल्या ते मी केलेल्याच आजपर्यंत. हा काही गोष्टी माझ्याकडून नाही झाल्या, काय पर्सनल असतील, काय ऑफिशियल असतील, खूप काही गोष्टी अशा आहेत की त्या मला करता नाही आल्या. पण मी प्रयत्न नक्की करत असतो आणि यापुढे करत राहणार. आणि प्रयत्न तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. काही गोष्टी घडल्या नाहीत पण ज्या घडल्या त्या माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत, त्यात मी खुश आहे. माझे वडील मला सांगायचे, गणेश तुझ्याकडे जे आहे ना त्यात तू खुश राहा, जास्त अपेक्षा करू नको, पण प्रयत्न करत राहा. जे तुला मिळवायचे ते मिळवण्याचा तू प्रयत्न कर. कारण की स्वप्न आहेत तर तू जिवंत आहेत. कारण स्वप्न कधीच आपली थांबली नाही पाहिजे. स्वप्न थांबली तर ते तुला थांबवतील. आणि आज गणेश प्रभाकर टिळेकर जो तुमच्यासमोर आहे तो फक्त स्वप्नांमुळे जिवंत आहे. नाहीतर गणेश कुठेतरी वाया गेला असता. काय बोला तुम्ही, खूप भाऊक झालेलं आहे या गोष्टी बोलतोय. पण फ्रँकली बोलतोय मी की खरंच स्वप्न आहेत म्हणून मी माझ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मी माझे दिवस कसे काढतो ते मला माहिती. पण खरंच आता काय बोललो तर माझ्या डोळ्यात पाणी येईल. चला या, पाऊस परत सुरू झाला. आता कॅमेरा वाटतं परत आता बॅगेत ठेवावं लागेल. अवघड आहे. आता वाढलं, स्पीड वाढली त्याच्यात जरा. चला कॅमेरा आता बॅगेत ठेवतो. तुम्हाला पुढे कुठे पाऊस नाही लागला तर भेटतो. चला. बॉर्डर क्रॉस करून मी आता पुढे आलो आणि म्हटलं तर काहीतरी नाश्त्याला काहीतरी खातो मी आता. आणि बॉर्डर क्रॉस झाली, फुल चेकिंग झाली. तर माझी बॅग सगळं काढून चेक केलं. आणि रस्त्यामध्ये भरपूर पाऊस होता. लुंबिनीला मला थांबता नाही आलं कारण की ते मला वाटतं 9:30-10 वाजता काहीतरी चालू होतं. आणि आत्ता वाजलेत 9:30. म्हणजे मी जेव्हा तिथं होतो तेव्हा 8 वाजलेत. आणि बघत असेल इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे मी इथे. आणि बाईक तिथं आपली उभी आहे आणि काहीतरी खातो मी आता. नाश्ता करून झालेलं आहे माझं. आता निघतोय. बघत असेल हा हे हॉटेल होतं असं. इथे नाश्ता केला आता. आणि इथून आलं असं बॉर्डर आहे आपली, इंडियाची बॉर्डर आहे. त्याच्या आधी ना त्याच्या आधी नेपाळची बॉर्डर आहे. ते बंचार वगैरे चेक करतात. तर तुमचं जर उशीर झाला असेल समजा 7 दिवसाच्या वर, तर तुम्हाला तसं बंचार 200 रुपये नेपाळ रुपीजमध्ये बनतं. जर तुम्हाला लेट झाला असेल तर 400 रुपये पेनल्टी आहे. 700 रुपये पेनल्टी आहे आणि 400 रुपये तुमचे बंचारचे लागतात. मी जस्ट विचारलं आता, थोडं तुम्हाला सांगावं. आणि जसं पाऊस होता आता बघा, जसं बॉर्डर क्रॉस केली पाऊस कमी आहे नाहीच आहे समजा, बघत असं. आणि इथं आपलीची बाईक उभी आहे. आणि चला आता निघूया आपण डायरेक्ट मोटोलॉग सेटअपमध्ये भेटतो तुम्हाला. चला. या रस्त्याने जर असं गेलं तर मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती बॉर्डर आहे. त्याला लुंबिनी बॉर्डर पण असं म्हणतात. त्या कमाणीवरती लिहिलं होतं लुंबिनी म्हणून. आणि खरंच लुंबिनीला मला जायचं होतं पण नाही, कारण की मी थोडंसं वेळेच्या आधीच पोचलो. आणि ते कसं 9:30-10ला काहीतरी चालू होतं. त्याच्यामुळे म्हटलं की आपण स्किप करूया. पण मला युवराज सरांनी सांगितलं, तर युवराज सर जर हा व्हिडिओ बघत असतील तर विचारे बोलतील की मी सांगितलं तू गेला नाही. पण काय नाही सर, आपलं बोलतात ना स्वप्न खूप मोठी आहेत. कदाचित यापेक्षा मोठी काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार असतील, त्यामुळे ते स्किप झालं. पण मलाही बघायचं होतं पण वेळेच्या आधी पोचलो आणि 1 तास तरी थांबावं लागलं. त्यामुळे म्हटलं नको जायला. मग इथे काय लिहिलं आहे, सिद्धार्थ झालं. ओके, आता ऑफिशियली आपण इंडियामध्ये एंटर झालेलो आहोत. माझं सिम कार्डला काय नेटवर्क येत नाही अजून. कधी येतं काय म्हणतं, थोडंसं पुढे जाऊन चेक करतो. खरं सांगतो मी आता जो नाश्ता केला व्हेज फ्राय राईस होतं चायनीजमध्ये, पण खरंच मला खूप आवडलं ते. नाही तर नेपाळमध्ये बापरे नुसते पैसे कमवायचे धंदे नेपाळी माणसाचे. काय चव नव्हता काय नाही. फक्त एकदा चिकन फक्त त्या लेडीजकडे खाल्लेलं, तिथंच थोडंसं मला चांगलं भेटलं. तर मला आठवत नाही की मला चांगलं खायला कुठे भेटलं असं. भेटत असेल पण कदाचित मी त्या ठिकाणी गेलो नसेल. पण जिथे पण मी गेलो आहे ना, खरं सांगतो
फक्त मला आणि अजून एक, जेव्हा मी सोनवली बॉर्डर क्रॉस केला होता, बॉर्डर क्रॉस केल्या माहिती ते दिव्याम नो एक हॉटेल होतं, तिथे मला इडली काय भेटली खायला, एक नंबर ना भाई, मजा आली मला ते खाऊन, मस्त होतं. आणि तिथलं जे ॲम्बियन्स पण एवढं छान होतं ना, मला असं पॉझिटिव्ह वाईब येत होती, मस्त वाटलं. पण ते त्यानंतर जे खायला भेटलं ना काय सांगतो मला, आता महाग पण होतं ना, चवणं ना काय नाही. पण भारतामध्ये खरं सांगतो खूप स्वस्त आहे. आणि नेपाळमध्ये एवढं महाग काय, कारण की अर्ध्याच्यावर भारतातूनच तिकडे जातं. आणि काय गोष्टी आहेत, मला 70-80% गोष्टी आहेत त्या जसं की वस्तू आहेत त्या चायनामधून इम्पोर्ट होतात तिथे, त्यामुळं कदाचित महाग असेल. पण मला असं वाटलं की ते मुद्दाहून महाग केलेलं पण असं वाटतं मग काय म्हणणार आता. पण ठीक आहे, चालायचं. सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाही, आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तर काहीच झाल्या नाही. तर त्याबद्दल मला काही वाईट नाही वाटत आहे, खूप मला आनंद होतो. जेवढं पण मी काय आता एक्सप्लोअर केलं आहे नेपाळमध्ये, त्यात मी खूप खुश आहे. ज्या गोष्टी मी स्वप्न पाहिले होते सगळं म्हणजे 80% तरी पूर्ण झालं. फक्त मला एक माउंट एव्हरेस्टचा व्ह्यू पाहायचा होता नागरकोटमधून, तो काय जाता नाही आला, ते काठमांडूच्या तिकडे आहे. पाऊस होता. मनांगचे इथे दिवस, मनांगला जातानाच माझा एक दिवस वाया गेला, त्यात मूड पण गेला, पाऊस होता. तर आणि थोडं काय पर्सनल गोष्टी होत्या, त्यामुळे म्हणजे इश्यू होता, त्यामुळे मी म्हणजे माझ्या बॉडीचा काही इश्यू नव्हता, तसलं करतो. पण काही अशा गोष्टी होत्या, त्यामुळे मला रिटर्न यावं लागलं. पण काय हरकत नाही, काही हरकत नाही, पण काय हरकत नाही. मजा आली. पण जेवढं पण एक्सप्लोर केलं त्याबद्दल खरंच तुम्हा सर्वांचे, आईवडिलांचे, सर्वांचे मनापासून धन्यवाद. हो ये, आता भारतात रिटर्न येऊन खूप बरं वाटतं. म्हणजे अजून प्रॉपर भारतात नाही आलो, फक्त गाडीचे नंबर प्लेट चेंज झाले. अजून थोडंसं पुढे गेलं माझ्या मोबाईलला नेटवर्क पण येईल, भारताचा आला पाहिजे, येईलच. आणि आता आपण चाललेलो अयोध्याला फायनली. जसं की तुम्हाला मगाशी बोललो, लुंबिनी नाही जमलं तर आपण अयोध्याला जाऊ, म्हणून लुंबिनीचं नाही जमलं, पण अयोध्याला आपण पोचवाच. मला वाटतं 4-4:30पर्यंत पोचू. जर आपल्याला मंदिरात जाऊ मस्तपैकी, थोडंसं अयोध्या एक्सप्लोअर करू, आणि सकाळी उठून काय डेस्टिनेशन असेल तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी किंवा आधीमध्ये कुठेतरी सांगेल. चला तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. 3 ते 4 तासानंतर आपण अयोध्याच्या जवळ पोचलेलो आहोत. मला वाटतं अयोध्या इथून 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती असेल, किंवा एंटर पण झालेलो असू. पण खरंच खूप होता रस्त्यामध्ये पाऊस. वर असाल मी रेनकोट पण घातलेला आहे. आत्ता जस्ट थोडासा पाऊस थांबला म्हणता येत नाही, तरी पण आपण बाईक चालवतो, थोडं प्रेशरमध्ये पाणी येते. मला आता कॅमेरा चालू करू, खूप वेळ झाला कॅमेरा, 3 तास झालं वाटतं कॅमेरा चालूच नाही केला. रस्त्यामध्ये जेवलो पण मी, भूक लागली होती खूप. मला आता जवळ पोचलं अयोध्याच्या, तर म्हटलं आता एक कॅमेरा बाहेर काढावं. तर आता बघू आता किती वेळ लागतात. म्हणजे ऑलमोस्ट थोडंसं पोचलेलं आहोत असं म्हणायला हरकत नाही. फुल ट्रॅफिक जाम आहे, का तर फक्त बसमुळे. अवघड आहे यांचं. हो ये बघा, अयोध्या नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आय थिंक मला वाटतं पुढे जाऊन राईट मारायचं आहे. तो बंद आहे वाटतं रस्ता. ऐसा नहीं जा सकते, उधर से जा सकते. अवघड आहे भाई, खतरनाक ट्रॅफिक जाम आहे. आज कोणतरी येणार असेल मला वाटतं, त्याच्यामुळे त्या लोकांनी
बंद केला रस्ता. कसं होणार. काय मंदिरच आहे. नाही हॉटेलला वाटतं उठलं तरी. होय काय मंदिर कहाँ पे? राम मंदिर. राम मंदिर आप ऐसे जाइए और आगे से वहीं से निकल जाइएगा रोड पे, वहीं हनुमानगढ़ी सर्कल सामने निकलेगा. मंदिर वहाँ से 200 मीटर है. 200 मीटर. बाइक पार्क हो जाता है ना. हाँ बस बाइक चली जाती है. ओके थैंक यू. ओके हाँ राइट मारा सांगितलं त्यांनी बरोबर. मंदिर जाने के लिए रास्ता. मंदिर जाने के लिए. थैंक यू. सारा बघा हा जो ज्यूसवाला आहे त्याने मला सांगितलं की रूमबद्दल त्याला विचारलं तर त्याने सांगितलं इथं आतमध्ये जा. तर तिथल्या काउंटरवरती जो माणूस होता त्याने माझा अवतार बघूनच नाही बोलला होता. बोललं स्वस्तामध्ये भेटलं असतं पण काय हरकत नाही. तो बोलला पुढे जा, पुढे भेटून जाईल बोलला मला. मगाशी वाचला आतमध्ये जाताना बघा AC नॉन AC रूम कम से कम रेट. मला बघूनच नाही बोलला. असं पण नाही बोलला की रूम आहे का नाही. तिने रायडिंग जॅकेट वगैरे घातलेलं बघितलं. डायरेक्ट बोलला नाही जाऊ दे. छान आहे पण भरपूर गर्दी इथं. आप यहाँ से हो? यहाँ से हो क्या आप? नहीं हम यहाँ से नहीं, हम मराठी आहे का? देव मी महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रामध्ये कुठे ना? महाराष्ट्रामध्ये कुठे? नगर. चला थँक्यू. गणू टिळेकर. गणू टिळेकर. गणू टिळेकर. सर देखो रूम कहाँ पे मिलेगा? रूम कहाँ पे मिल सकता है रहने के लिए? हर जगह होटल है, जहाँ ले लेंगे. मिल सकता है ना आप? ओके थैंक यू. रूम भेटला मला आता या हॉटेलमध्ये छोटा. तर बघू आता. हो ये मला असं वाटलं गाडी जाते खाली. होटल महाराष्ट्र वालों का है. हाँ कुर्ला में इसके बॉस रहते हैं. कुर्ला में रहते का? फायनली आपला रूम भेटलेला आहे. बघत असाल तुम्ही दाखवतो हे असं रूम आहे. इथे एक बेड आहे याच्यावर 2 जण झोपू शकतात. इथे सामान ठेवलं आपलं बघत असाल. चला फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो. फ्रेश झाल्यावर थोडंसं आराम करतो मग आपण जाऊया मस्त राम मंदिर बघायला. A few moments later. आता जस्ट मी फ्रेश झालो आणि बाहेर जाऊन आलो. चहा प्यायची होती पण चहा काय प्यायला भेटली नाही. थोडं लांब जावं लागलं असतं पण आता माझ्या बघा शूज पूर्ण भिजलेलेच माझे. त्यामुळे म्हटलं की आता चहा नाही म्हणतात कॉफी आपणच बनवावी. तर मी बघा आपला कॅम्पिंग स्टोव काढलेला आहे आणि बघा पाणी बिणी सगळं साखर पण घेतली कॉफी पण आहे सगळं आहे. चला मग आता कॉफी बोर्ड आणि पिऊया कारण खरंच खूप तलप लागली. बिस्किट पण नेपाळमध्ये घेतलेलं ते अजून आहे कुठे गेलं बघा. हे नेपाळचं गुड डे बिस्किट आहे बघा आपण खाऊया. तर चहा म्हणून तुम्हाला ब्लॉग दाखवतो.
कॉफी आपली बनवून झालेली आहे बघा तसं. आता माझ्याकडं कप तर नाही आहे, मी याच्यामधून पितो. एक नंबर झालं. थोडंसं सांडलं. ठीक आहे, साफ कर तर.